तुम्हाला सुप्रियाताई घेऊन गेल्या होत्या, काय चर्चा झाली आहे का? कारण तुम्ही येणार इंडिया आघाडीमध्ये बरीच चर्चा होती, वंचितच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तीच इच्छा होती. हा बघतो बाबा, यांचे एकेकाचे प्रश्न होते ना. काय प्रतिक्रिया ते ऑर्गनायझर्सनी एक चांगला कार्यक्रम केला होता आणि केला आहे, तो म्हणजे बाबासाहेबांनी असणारं प्रॉब्लेम ऑफ रुपी. बऱ्याच जणांना ह्याची असणारं जाणीव नसेल की दादाभाई नौरोजी यांनी त्या काळी ब्रिटिशांवरती एक आरोप केला होता की तुम्ही असणारा आम्हाला लुटताय. पण दादाभाई नौरोजींनी त्यावेळेस थिअरॉटिकली मांडणी केली नव्हती. त्याच्या बॅकग्राऊंडवरती आपण असणारा पाहिलं तर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्या माध्यमातून ब्रिटिश भारताला कसं लुटतायत या संदर्भातली त्यांनी असणारं मांडणी केली. आणि ती मांडणी करत असताना त्यांनी भारतातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातला उल्लेख केला, पण त्याच्यापैकी एकाचा उल्लेख केला तो सगळ्यात महत्त्वाचा, आणि तो म्हणजे की रुपयाचं किंमत ही जर स्थिर राहिली तर या देशामधला जो गरीब झालेला आहे किंवा गरीब होत आहे तो त्या ठिकाणी थांबू शकतो. तो त्या ठिकाणी थांबू शकतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती बदलू जाऊ शकते. अशा रीतीने त्यांनी असणारे काही सजेशन्स केले होते. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या पुस्तकाला 100 वर्ष झाली म्हणून असा एक कार्यक्रम त्यांनी केला होता. मला निमंत्रण दिलं होतं एक स्पीकर म्हणून. एक स्पीकर म्हणून मी असणारा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या नंतर या कार्यक्रमाच्या नंतर असणारा सुप्रिया सुळे यांनी असणारा कॉफी प्यायला बोलवलं. कॉफी प्यायलो. शरद पवारही तिथे होते. आम्ही सगळे मिळून कॉफी प्यायलो. एक 12 जण त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे कॉफी कॉफी गोड गोड होती का की कडू? मी साखर टाकून गोड केली. बरं भविष्यामध्ये देखील हा गोडवा पाहायला मिळेल होता की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळावं, त्यावर काही अनुकूल पुढच्या कालावधीमध्ये या घडामोडी? माझं म्हणणं असं आहे की आजच्या याच्यामध्ये काही बोलणार नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की त्या संदर्भातलं काहीच घडलेलं नाही आणि 4-5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की काँग्रेस कधीही बाळासाहेब आंबेडकर यांना येऊ देणार नाही, त्यांचा कायम विरोध असेल त्यांना. ते मान्य आहे ना. माझा बीजेपीला कायम विरोध आहे हेही त्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे मी काँग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे येईन असं जर ते आस लावत बसले असेल तर त्यांना म्हणणार आहे तुम्ही वाट बघत बसा. त्याच्या पलीकडे काय. कॉफी घेताना सुद्धा काही प्राथमिक चर्चा झाली. 12 जण आम्ही होतो. त्याच्यामुळे 12 जणांमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा काही धरू नका. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आता पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांना ज्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जहाल भाषणं होत आहेत, याचे सामाजिक परिणाम काय होतील असं जाणवायला लागलं? कारण की व्हायब्रेशन वेगळे दिसते. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की शासनाने, मी मागे म्हणालो होतो की जरांगे पाटलाशी शासनाने इमानदारीने बोलावं. हे जे 4 महिने 2 महिने 15 दिवस जे देतात आहेत ते माझ्या अंदाजानं अत्यंत वाईट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी अजून कोणीही बोलत नाही आहे, पण शासनाला एवढंच असणारं सांगतो की गावामध्ये आम्ही असणारं गेलो तर 20-20, 25-25, 30-30 वर्ष झालेली आहेत. एक तर हाताला काम नाही आणि दुसरं त्यांचं लग्न झालेलं नाही हे एक लक्षात घ्या. हा सगळा लँडेड क्लास आहे. तेव्हा
या लँडेड क्लासच्या म्हणजे एकतर कौटुंबिक समस्या झालेल्या आहेत आणि व्यक्तिगत समस्या झालेल्या आहेत. जरांगे पाटील यांना असणारा जो पाठिंबा आहे तो ह्या क्लासचा फार मोठा पाठिंबा आहे. कारण का ते मीही अनुभवलेलं आहे म्हणून मी असणारा अधिकृतरित्याने त्या ठिकाणी सांगू शकतो की ज्याला मराठीमध्ये आपण ठासणी करायला जातो असं म्हणतो. मी 5-6 ठिकाणच्या ठासणीलाही गेलो. त्या आईवडिलांची मुलं आईवडील जे आहे त्या मुलीचे आतल्या खोलीत मला घेऊन जातात. प्रकाश याला नोकरी लावणार का? आता खोटं बोलावं लागतं लावतो म्हणून, तेव्हा कुठं जुळतं. शब्द दिला नाही तर जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सोशली अत्यंत वाईट परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं गांभीर्य जे आहे ते इथल्या राजकारण्याला आलंय असं मला वाटत नाहीये. त्यांनी फसवाफसवीचं राजकारण थांबवावं, नाहीतर ती त्यांच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. याच काळामध्ये जातीय जनगणना व्हावी अशी सुद्धा मागणी होतीये. याच काळामध्ये सगळेच पक्ष मिळून अशी मागणी करतायत की जातनिहाय जनगणना झाली तर कदाचित काहीतरी मार्ग काढता येईल, काहीतरी होऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं असं ते जनगणना? माझं म्हणणं असं आहे की आरक्षणाचं आणि जातगणना ह्याचा असणारा संबंध नाही. एक जातगणनेतून एकच मला वाटतं बिहारमधनं जे बाहेर पडलं ते म्हणजे की कुठलीही जात ही प्रबळ नाही, एक त्याच्यातलं बाहेर पडलं. दुसरं त्याच्यामध्ये एवढी वर्ष प्लॅनिंग झाल्यानंतर सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून बदल झाला नाही. या 2 गोष्टी प्रामुख्याने त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्राचं सुद्धा जातगणना झाली तर हे आम्ही जे म्हणत होतो की बा इकॉनॉमिक डिस्पॅरिटी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तिला तुम्हाला ॲड्रेस करणं हे गरजेचं आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतोय. तेव्हा या दृष्टीने शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जे वादळ उभं राहिले त्याच्याशी प्रामाणिक राहावं तर ते कंट्रोलेबल राहील. शासन जर प्रामाणिक राहिलं नाही तर त्यांच्यावरतीच उलटेल अशी परिस्थिती आहे. प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या सभा होत आहेत, इतकं नियोजन होत आहे, हे कोण ना कोणतरी या गोष्टी मागे आहे असं वारंवार तो प्रश्न आता सुद्धा अदृश्य शक्ती असं बोलतो. आता मी तुम्हाला त्यांच्या गावातली जी सभा झाली ती मी आपल्याला सांगतो. त्या गावातल्या सभेमध्ये शेतकऱ्याने 150 एकर आपलं शेतामधलं पीक नष्ट करायचा हा गावकऱ्यांचा निर्णय. आता तिथे कोणी म्हणेल त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं आहे का, दिलं आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे आमची माहिती आहे नाही. त्या ह्याच्यामध्ये तिथे काही जणांनी हे बरोबर आहे जी येणार आहेत त्यांच्या जेवणाची सोय केली, त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे. आता याला तुम्ही अदृश्य म्हणणार असाल तर माझं म्हणणं आहे हे अदृश्य आहेत. पण हे ज्याला आपण म्हणतो ठरून करण्याचा भाग जो येतो तो हा ठरून आहे असं मी मानत नाही. तो उत्स्फूर्तपणे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे उत्स्फूर्तेला सरकारने जे छगन भुजबळ जे देवेंद्र फडणवीसला स्वतःहून बोलता आलं नाही त्यांनी असणारा छगन भुजबळ मार्फत असणारा प्रश्न उपस्थित केला की यांना फंडिंग कोण करतंय. छगन भुजबळला आणि इतर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचंही बाहेर काढायला ही माणसं वेळ लावणार नाहीत आणि जो राग आहे तो राग पहिल्यांदा लक्षात घ्या. तो ॲड्रेस करायला शिका. तो ॲड्रेस करायला शिकला नाही तर हे तुमच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळांवर आरोप केले की 6,500 कोटींचे ते मालक आहे. छगन भुजबळ म्हणतात 500 कोटी मला द्या, बाकीचे तुम्ही सगळे घ्या. हो, त्यांनी जाहीर करावं ना, मग मी घेतो ताब्यात. मी ताब्यात घ्यायला कधी मागा पुढं बघत नाही. त्यांनी फक्त सांगावं की जाहीर करावं, लिहून द्यावं की जे आहे ते ताब्यात घ्यायचं. आम्ही ते घेतो ना. त्याच्यामध्ये कंत्राट भरती हा विषय खूप गाजतो आता. ते आम्ही असं सुरुवात जी केली होती मी त्याचंच केलं होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही इथल्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना कन्फर्म करतो अशी असणारी परिस्थिती आहे. हा मूळ प्रश्न त्यांनी डावलला आणि मूळ प्रश्न डावलून त्यांनी असताना सांगितलं की आम्ही असणारं कंत्राट ही पद्धत बंद केली. मुळात असं आहे की तुम्ही बंद केल्यानंतर ती सगळी भरती तुम्ही कशी करणार ह्याचा खुलासा आहे का, तर अजिबात नाही.
हा फक्त असणारा दुळफेक करणारा निर्णय आहे. त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट कामगार लागलेले आहेत आणि ज्यांना तुम्ही असणारा 3 वर्षांनी एक्सटेन्शन देताय, वर्षभराने एक्सटेन्शन करताय, मी त्याच्यामध्ये शास्त्राला म्हणतोय की ज्यांचे 5 वर्ष झालेत, 10 वर्ष झालेत आणि जे ओव्हरेज झालेत पण कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना तुम्ही परमनंट का करत नाही? हा असणारा नुसता फसवा प्रकार आहे. ठिकठिकाणी असणारे मोर्चे निघायला लागलेत, ठिकठिकाणी असणारा यांच्या आंदोलन सुरुवात झाली आहेत, आणि म्हणून ती दुळफेक करण्याचं कारण आहे. एवढंच फक्त मी त्या ठिकाणी मानतो. थेट आता उद्धव ठाकरेंपर्यंत शेकला गेला. त्यांचा शाखा प्रमुख होता, शहर प्रमुख होता, त्यांचे लागेबद्ध होते आणि त्यांच्या विरोधात मुद्दे मांडले गेले. सुद्धा गृहमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केले. माझ्या अंदाजाने सिलेक्टिव्हली इन्फॉर्मेशन येण्यापेक्षा ती पूर्णपणे इन्फॉर्मेशन यावी असं माझं म्हणणंच आहे की त्या पाटीलांना नाशिकमधनं पळवलं, कुठून हॉस्पिटलमधनं त्यांना कोणी असणारं घेऊन गेलं, ॲडमिट करून घेतलं नाही. सगळ्याच येऊ द्या नाही. सिलेक्टिव्हली कशाला हे करताय? एकाच वेळेस आपण असणाऱ्या सगळ्या गोष्टी क्लीन करू. बरं, कंत्राट भरतीवर अजित पवार म्हणतायत की अपप्रचार करतायत विरोधक सरकारचा. माझं म्हणणं असं आहे की उपमुख्यमंत्री पद सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरती द्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग अपप्रचार आपोआप थांबेल. सर, मधल्या काळात महाविकास आघाडी, इंडिया आघाडी संदर्भात बैठक झाली तुमची शिवसेनेला युती दरम्यान. या दरम्यान शरद पवार यांची भेट नव्हती झाली. मात्र आता किती महिन्यांनी, वर्षांपूर्वी शरद पवार ते मध्यंतरी सुद्धा त्यांना ज्यावेळेस कर्नाटकची माहिती पाहिजे होती त्यावेळेस मी इथे येऊन गेलो होतो. ती माहिती त्यांना दिली होती. त्याच्यामुळे असं भेटीचा इश्यू नाही आहे. एवढंच आहे माझं म्हणणं त्याच्यामध्ये की या सगळ्यांना असणारा मोदींनी सरप्राईज घेऊ नये, एवढंच फक्त राहावं. तुमची लक्षात घ्या काय आहेत. थोडा क्लू द्या. थोडा क्लू द्या म्हणजे असं आहे की मोदी इज नोन फॉर सरप्राइजेस. बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर तो नवीन सरप्राईज देईल, एवढंच फक्त मी आपल्याला सांगतो. थँक्यू. विधानसभेचं आता आहेत ना, या 5 राज्याच्या विधानसभांसोबत ते मी म्हटलं मोदी सरप्राईज देईल एवढं मी म्हटलं. कोण कोणाबरोबर झाले असं नाही म्हणत आहे मी. असं म्हणाले की मोदी ह्या निवडणुका संपल्या की सरप्राईजेस देईल. महाराष्ट्रासाठी पण सरप्राईज असं देशासाठी आहे. चलो, थँक्यू. आणि शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आपण पाहिलं की प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आपली प्रतिक्रिया देऊ करत होते. या ठिकाणी झालेल्या परिसंवादापासून तर थेट मनोज जरांगे पाटील आणि येणाऱ्या काळातील निवडणुका या विषयाला घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उत्तरं देऊ केलेली आहेत. यानंतर